नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमधून आपलं स्वागत आहे. राज्यसभेसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपला उमेदवार आज जाहीर केला आहे. उमेदवारी अर्ज भरायला काही अवघे 2 तास उरले असताना शिंदे सेनेने आपला उमेदवार जाहीर दिला आहे. सोलापूरच्या दलित नेत्या डॉक्टर ज्योती वाघमारे यांना शिंदे सेनेने उमेदवारी दिली आहे. शिंदे सेनेच्या ज्योती वाघमारे या प्रवक्त्या आहेत. त्या सोलापूरच्या आहेत. राज्यसभेनिमित्ताने शिंदे सेनेने एक सुशिक्षित दलित चेहरा, पण आक्रमक चेहरा यावेळी उमेदवार म्हणून दिलेला आहे. राहुल शेवाळे यांचं नाव यासाठी चर्चेत होतं, पण राहुल शेवाळे यांचा पत्ता कटलेला दिसतोय. एकच उमेदवार देत आहेत आणि त्या आहेत ज्योती वाघमारे. ज्योती वाघमारे लवकरच आपला अर्ज भरतायत. 7 जागांसाठी ही निवडणूक आहे. त्यात 6 जागा महायुतीच्या वाट्याला आल्या आहेत. तर भाजपकडून चौघांचे अर्ज आधीच सकाळीच भरले गेले. रामदास आठवले यांनी अर्ज भरला आहे. विनोद तावडे यांनी अर्ज भरला आहे. नागपूरच्या माजी महापौर माया युनाते, मराठवाड्यातले वडकुते, हे चौघांनी भाजपकडून अर्ज भरलेला आहे. 5वा अर्ज अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांनी भरला आहे. पार्थ पवार आज अर्ज भरायला आले तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची आई आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार यासोबत होते. आणि आता ज्योती वाघमारे यांची घोषणा, यांच्या नावाची घोषणा शिंदे सेनेने केली आहे. महाविकास आघाडीच्या वाट्याला 1 जागा आली आहे. त्या जागेसाठी शरद पवार यांच्या उमेदवारीची महाविकास आघाडीने घोषणा केली आहे. शरद पवारांनी आपला अर्ज सकाळीच भरला आहे. एकूणच ही निवडणूक बिनविरोध होते की काय अशी लक्षणं दिसत आहेत. कॉमेंट करा.